नमस्कार, आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र न्यूज. सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने वारी पालिकेची हा एक कार्यक्रम राबवत आहेत. रोकटोक सवालमध्ये मोहसिनभाई शेख आपलं सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण प्रभाग क्रमांकमधून इच्छुक आहात, त्या संदर्भात आपण कोंडव्यासाठी जो विकास आहे त्या विकासासंदर्भात आपण काय माहिती देणार व आपले पुढचे पाऊल काय असणार आहे? सर्व पहिले प्रथम मी तुमचे सतर्क महाराष्ट्र न्यूजचे मी आभार व्यक्त करतो. तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहेत. कोंढवा ह्या भागामध्ये प्रभाग 19 कोंढवा कौसरबाग या भागामध्ये सर्वात महत्त्वाचे जे 4 ते 5 मुद्दे, त्याच्यामध्ये रोड असू द्या, पाणी असू द्या, लाईट असू द्या, ड्रेनेज असू द्या, हे जे 4 मुद्दे आपला अख्खा कोंढवा ह्याच्यामध्ये अडकलेला आहे. तर आज जे हे कोंढवा तिथं अडकलं असल्यामुळे ना, लोकांना बाकीचे जे माजी नगरसेवक आहे त्यांनी तिथंच ते ॲक्च्युली लोकांना अडकून ठेवलेलं आहे. त्याच्यातनं बाहेरच निघत नाही आहे. ते आज सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे 4 ते 5 आहे. आणि जेव्हा आपण निवडून आल्यानंतर हे जे 5 मुद्दे हे तर आपण 100% करणारच. 4 मुद्दे 100% करणार, हे करायलाच लागेल. जेव्हा आपल्याला एखाद्याने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जेव्हा दिल्यानंतर लोकांसाठी आपण काय काम करता येईल ते चांगल्या पद्धतीने आपण तिथं काम करू आणि त्याच्या पलीकडे जाऊन अजून आपण लोकांसाठी काय काम करता येईल ते पण करू. माजी नगरसेवकांनी फक्त जसं आता तुम्ही म्हटले की या 4 ते 5 कामामध्ये जनतेला अडकून ठेवलेले, रस्ते, ड्रेनेज, लाईट, पाणी, ह्याच्या व्यतिरिक्त दुसराही विकास आहे. जी तरुण पिढी आहे, तरुण पिढींना रोजगार कसा उपलब्ध करता येईल, तरुण पिढींना कसं कामधंदे उपलब्ध करून देता येईल, हा पण एक विकासाचा भाग आहे. तर आपण ह्याच्यासाठी काय प्रयत्नशील असणार? बघा, आता काय बरेचसे पंतप्रधान योजना आहे, जे सेंट्रलकडनं योजना आहे, जे पंतप्रधान योजना आहे. आपण पण कॉर्पोरेशनमध्ये जेव्हा मला इथनं एक कॉल दिलं, लोकांनी मला निवडून दिल्यानंतर मी तिथं लोकांना आपल्या इथं जे युवक आहे त्यांच्यासाठी कॉर्पोरेशनमध्ये भांडून मॅट्रोनचे टेंडर घेऊ, इथल्या लोकांना आपण तिथं कामाला लावू. कॉर्पोरेशनमध्ये वेगवेगळे ठेके, त्या ठेकेदारमध्ये लोकांना तिथं आपण कामाला लावू. म्हणजे अनेक योजना आहे. करायला गेलं ना तर भरपूर काही आहे. पण हे लोकांनी, मी जसं ह्याच्या पहिले पण बोललो आहे का, फक्त 4च मुद्द्यामध्ये अडकून ठेवलं. नाक्का आपलं आज कोंढवा मी वारंवार गल्ली ना गल्ली फिरतोय. फक्त लोकांचे 4च प्रॉब्लेम आहे: पाणी, ड्रेनेज, लाईट आणि वाहतूक. हे चारच प्रॉब्लेम आहे. बाकी त्याच्या पलीकडे दुसरं काही प्रॉब्लेम नाही.